कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी रुद्र पाटील हाच मुख्य आरोपी असल्याचं आता तपासात समोर येत आहे। झी मीडियाचं दैनिक डीएनएनं याबाबतचं वृत्त दिलंय। मूळचा कर्नाटकचा असलेला रुद्र पाटील हा सनातन संस्थेशी संबंधित आहे। रुद्र पाटील हा वडगाव स्फोटातला संशयित आरोपी आहे। एनआयएनं रुद्र पाटीलला रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे। पानसरे हत्याप्रकरणी तपासाची त्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे। सनातन संघटनेवर बंदी घालावी यासाठी कोल्हापुरात सह्यांची मोहीम सुरू झाली आहे। शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांनी पहिली सही केली। पोलिसांनी सखोल तपास करावा आणि शेवटच्या निष्कर्षापर्यंत जावं अशी अपेक्षा प्राध्यापक एन डी पाटील यांनी व्यक्त केली आहे। पानसरे तपास आणि सनातन याबाबत मुख्यमंत्री गप्प का अशी टीका विरोधक करत असताना या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले पुढे आले आहेत। मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्यानं त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला आणि संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरण पूर्णपणे भरलं आहे। मोडकसागर धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। मुंबई शहराला 7 धरणांमधून पाणी पुरवठा होतो। त्या 7 धरणांपैकी पहिलं धरण मोडकसागर रूपात भरून वाहू लागलंय। गणेश आगमनासोबत आलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार दूर व्हायला मदत होणार आहे। वकील कसं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून दाखवतात, तसंच राजकारणी विना डिग्रीचे कसे निष्णात वकील असू शकतात याबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यातील जुगलबंदी जळगावात एका कार्यक्रमात रंगली। निमित्त होतं लेवा एज्युकेशन संस्थेत क्रॉस एक्झामिनेशन ऑफ अ लॉयर या पुस्तक प्रकाशन समारंभाचं। त्यामुळे गुन्हेगार असल्यावरही आपण निर्दोष सुटलो असा गौप्यस्फोट खडसे यांनी यावेळी केला। अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला। यासाठी आवश्यक असणारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची 60.68 हेक्टर जमीन शासनाच्या नावे करून भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचा आदेश शासनातर्फे देण्यात आला आहे। त्या अनुषंगानं कृषी विद्यापीठाची जमीन तातडीनं शासनाच्या नावे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नाशिकमध्ये येऊन विविध आखाड्यांच्या महंतांची भेट घेतली। नाशिकमधला सिंहस्थ कुंभमेळा पार पडल्यानंतर मध्य प्रदेशात कुंभमेळा होत आहे। उज्जैनमध्ये 2016 वर्षातल्या मार्च-एप्रिलमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या कुंभमेळ्याचं निमंत्रण विविध आखाड्यांच्या साधू महंतांना देण्यासाठी शिवराज सिंग चौहान नाशिकमध्ये आले होते। देशाची आर्थिक घडी सुरळीत ठेवणं बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी बनली आहे। ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी रामदेव बाबा आता सज्ज झाले आहेत। नूडल्सचा पर्याय असलेल्या पातंजली नूडल्स तयार झाल्याची माहिती योगगुरू रामदेव बाबांनी दिली आहे। हा स्वदेशी माल आठवडाभरात बाजारात दाखल होईल, तर पातंजलीचे स्वदेशी कॉर्नफ्लेक्स, रेडी फूड, आयुर्वेद, सौंदर्य प्रसाधनं अशी विविध उत्पादनं बाजारात दाखल होणार आहेत। 5 दिवसांच्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे। 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे। गेले 5 दिवस घरोघरी बाप्पाच्या आगमनानंतर घराघरात मंगलमय आणि चैतन्यमयी वातावरण निर्माण झालं होतं। बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना आवरणं कठीण झालं। मात्र लाडक्या बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेऊनच निरोप देण्यात येणार आहे। माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते उल्हास पवार यांच्या पिंपरीमधल्या घरी देखील मोठ्या उत्साहात गौरी पूजन करण्यात आलं। गौरीसाठी पारंपरिक पद्धतीची सजावट करण्यात आली। त्यात भातुकली या कालबाह्य खेळाची कल्पक सजावट यंदा गौरी पुढे करण्यात आली। उल्हास पवार यांच्या घरात गेल्या 4 पिढ्यांपासून गौरी पूजन केलं जातं। आता 5वी पिढी हा वारसा पुढे चालवते आहे। राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील भातशेतीला या पावसाचा मोठा फटका बसलाय। भात, खाचर आणि बांध वाहून गेल्यानं भातशेतीचं नुकसान झालंय। जुन्नर तालुक्यातील मीना नदी खोऱ्यात निरगुडे आणि बेलसरे गावांना याचा फटका बसला असून प्रशासनाकडून मात्र अजूनही या भागात मदत पोहोचू शकली नाही। तर वीज नसल्यानं आदिवासी भाग 4 दिवसांपासून अंधारात आहे।
नागपुरात पत्नीनं पतीची हत्या करत त्याचा मृतदेह राहत्या घरी खोलीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद नगर परिसरात काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. पत्नीनंच आपल्या 2 ते 3 इतर साथीदारांच्या मदतीनं पती रमेश बानेवारची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पोलिसांनी पत्नी रंजना बानेवार आणि तिच्या 2 ते 3 अज्ञात सहकारी यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोलापूरच्या महसूल विभागाकडून लिलाव झालेली वाळू रात्रभर उचलणाऱ्या वाळू माफियांवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत 8 जेसीबी आणि 84 ट्रक जप्त केल्यात. हा वाळू ठेका भाजपच्या माजी आमदाराचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसाचा फटका अंबरनाथच्या एका शाळेला बसला आहे. मोरिवली परिसरातील अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक 6 आणि 13चा 4थीचा वर्ग कोसळला आहे. सध्या गणेश उत्सवानिमित्त शाळेला सुट्ट्या असल्यानं हा वर्ग बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शाळेच्या अनेक वर्गांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. राज्यातल्या बातम्यांनंतर देश-विदेशातल्या बातम्या बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशातल्या कुंभारकाम करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. येत्या दिवाळीत मातीचे दिवे वापरण्याचं आवाहन त्यांनी केलंय. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी खादी वापरण्याचं आवाहन केल्यावर खादीची विक्री दुप्पट झाल्याची माहिती स्वतः मोदींनी मन की बातमध्ये दिली आहे. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना 11 ऑक्टोबरला भेटीसाठी बोलवल्याचंही सांगितलं आहे. भूसंपादन विधेयकाबद्दल सरकारला माघार घेण्यास भाग पडल्याचा आनंद काँग्रेसनं जाहीर सभा घेऊन व्यक्त केला. मोदी सरकार शेतकऱ्यांची आई हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची जळजळ टीका यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली. भूसंपादन विधेयकाविषयीचा लढा अजूनही संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवरचा डोळा सरकार काढून घेणार नाही तोवर लढा सुरूच ठेवू असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्यात अमेठीमध्ये नवा संघर्ष सुरू झालाय. राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान स्मृती इराणी यांनी दिलं आहे. अमेठीतील जमीन चुकीच्या पद्धतीनं राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला होता. नोटीसवरून इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला अमेठीत येऊन खुलं आव्हान दिलं. राजकीय विरोध आंदोलन आणि संघर्षानंतर अखेर नेपाळमध्ये नवे संविधान लागू करण्यात आलं आहे. हिंदू बहुल नेपाळ आता एक धर्मनिरपेक्ष सांघिक गणराज्य बनलं आहे. नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी नवीन संविधान लागू करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नेपाळच्या मध्य आणि पूर्वेकडील राज्याच्या जनतेनं नव्या संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये नवं संविधान लागू झाल्यानंतर अल्पसंख्याक मधेसी समूहानं नव्या संविधानाला विरोध करत हिंसक आंदोलन केलंय. आतापर्यंत झालेल्या हिंसक आंदोलनात 44 नागरिकांचा मृत्यू झालाय. पॅरिसमध्ये जगप्रसिद्ध आयफेल टॉवर रविवारी संध्याकाळी दहशतवादी हल्ल्याच्या भीतीनं बंद करण्यात आला. आयफेल टॉवरच्या परिसरात 3 दहशतवादी मोठ्या बॅग वावरत असल्याचा संशय पॅरिस पोलिसांना आला. त्यानंतर हा परिसर काही वेळासाठी बंद करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या 3 संशयितांचा बराच वेळ शोध घेतला, पण हाती काहीच आलं नाही. रात्री उशिरा हा परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. बिहार निवडणुकांसाठी जितनराम मांझी यांनी हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मांझी हे स्वतः 2 जागांवर निवडणुका लढवणार आहेत. दुसरीकडे भाजपने 11 जागांसाठी उमेदवारांची 3री यादी जाहीर केली आहे. आणखी 4 जागांवरील उमेदवारांचा फैसला होणं बाकी असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 150पेक्षा जास्त जागा लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई पाटण्यात ठाण मांडून बसले आहेत. शिवसेनेनं एकटीच या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांची थेट टक्कर एनडीएच्या उमेदवारांशी होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी मुंबईतूनही रसद पुरवली जाणार आहे. यासाठी मुंबई भाजपनं गोरेगाव इथे बिहार संकल्प रॅलीचं आयोजन केलं होतं. यासाठी बिहारचे केंद्रीय मंत्री आणि खासदार यांनी हजेरी लावली. केंद्रीय मंत्री राजू प्रताप रुढी, शाहनवाज हुसेन, प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार मनोज तिवारीसह भाजपचे अनेक बिहारी नेते इथे उपस्थित होते. पटेल आरक्षणाबाबत हार्दिक पटेल यांची पाटीदार अनामत आंदोलन समिती पुढली रणनीती आज ठरवणार आहे. यावेळी अहमदाबाद, सुरत, राजकोट, जुनागड, भावनगर आणि मेहसाणा इथल्या सभांची घोषणा होणार आहे. तसंच एकता रॅली फ्लॉप ठरली नसून सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.
दिल्लीत महागडा कांदा विकल्याच्या आरोपांबाबत दिल्ली सरकारनं स्पष्टीकरण देत सारं खापर मीडियावर फोडलंय. सरकारला हा कांदा 40 रुपये किलो पडला आणि 10 रुपये नुकसान सहन करत 30 रुपये किलोप्रमाणे विकण्यात आल्याची सारवासारव दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे. दिल्ली सरकारनं 16 ते 20 रुपये किलोचा कांदा 30 ते 40 किलोनं विकल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.